नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता आपण पाहणार आहोत. राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यामध्ये आज महत्त्वाची बैठक होतीये. ओबीसी आरक्षणाबाबतची याचिका फेटाळल्या गेल्यानंतर आज ही बैठक होत असल्यानं या बैठकीला विशेष महत्त्व आहे. दरम्यान मागासवर्ग आयोगाला निधी न मिळाल्यानं इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम अजूनही सुरू झालेलं नसल्यानं आज या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याचं समजतंय. निधी अभावी डेटा गोळा करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं नव्हतं. या अनुषंगानं आज या होणाऱ्या बैठकीकडे काही निर्णय होतो का, महत्त्वाचं काही यामध्ये ठरतं का, हे पाहावं लागणार आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. वैभव, पुण्यामध्ये मागासवर्ग आयोगाची ही महत्त्वाची बैठक पार पडतीये आणि इम्पेरिकल डेटा संदर्भातला काही महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होतीये. वैभव, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, काल सर्वोच्च न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट जे झालं त्या आर्ग्युमेंटमध्ये केंद्र सरकारकडून मिळणारा डेटा हा सदोष असल्याचं कोर्टानं सुद्धा मान्य केले. संसदेच्या पटलावरती जरी त्याची ॲक्युरेसी सांगण्यात आलेली असली तरीसुद्धा न्यायालयानं केंद्र सरकारची भूमिका मान्य करत जे केंद्र सरकारनं सांगितलं आहे त्यानुसार जर डेटा सदोष असेल तर त्रिस्तरीय चाचणी जी आहे, 3 स्टेज इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते व्हेरिफिकेशन जे आहे ते करावं लागेल असं सांगण्यात आलं स्पष्टपणे. राज्य सरकारला हा इम्पेरिकल डेटा गोळा करावा लागेल आणि त्याची प्रक्रिया जी आहे ती जर सुरू करायची असेल तर साधारण 100 कोटी रुपयांपर्यंतचा निधी, मनुष्यबळ या सगळ्या गोष्टींची मागासवर्ग आयोगाला गरज आहे. गेले 2 महिने मागासवर्ग आयोगानं या नोंदी यापूर्वीच, या मागण्या ज्या आहेत त्या यापूर्वीच नोंदवलेल्या होत्या. मात्र त्यांना केवळ 1.5 कोटी रुपयांच्या आसपास निधी जो आहे तो मिळालेला होता, जो त्यांच्या मानधनांमध्ये जाईल किंवा मानधनांसाठी नियोजित करण्यात आलेला होता. आता राज्य सरकारसमोर हे अत्यंत मोठं आव्हान असणार आहे इम्पेरिकल डेटा गोळा करायचं. कमी वेळामध्ये हा डेटा गोळा करावा लागेल. याचं कारण 3 महिन्यांच्या मुदतीमध्ये हा डेटा गोळा होऊन केंद्र सरकार आपलं सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करावा लागेल आरक्षणासाठी. आणि निवडणुका ज्या आहेत त्या जशा जशा घेता येतील त्यापूर्वी हे आरक्षण जर टिकवायचं असेल तर हा इम्पेरिकल डेटा देणं, त्याचं असेसमेंट देणं सर्वोच्च न्यायालयाला हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं वेग जो असेल कामाचा तो अत्यंत प्रचंड ठेवावा लागेल. ज्या 3 महिन्यामध्ये हे पूर्ण करायचं आहे त्याचा एकूण वेग जर बघितला, जो अपेक्षित वेग आहे, तर निधी जो आहे तो मोठ्या प्रमाणावर लागेल, कारण मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागेल. बरोबर. या सगळ्या गोष्टींची तरतूद जी आहे ती राज्य सरकारनं करणं अपेक्षित आहे. मागासवर्ग आयोगाच्या आजच्या बैठकीमध्ये याच चर्चा ज्या आहेत त्या केल्या जातील. नेमकं काय काय करावं लागेल, कुठलं मनुष्यबळ उपलब्ध करून घेता येऊ शकतं, कशा पद्धतीनं डेटा गोळा केला जाऊ शकतो, आता जी रिस्ट्रिक्शन्स होती कोविडची ती उठल्यानंतर किती वेगानं हा डेटा वेगवेगळ्या मार्गानं वेगवेगळ्या खात्यांकडून कशा पद्धतीनं संकलित करता येऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा उहापोह जो आहे तो या बैठकीमध्ये होईल. आज साधारण 2 ते 3 वाजेपर्यंत ही बैठक जी आहे ती चालेल. 11:30 वाजता पुण्याच्या सर्किट हाऊसमध्ये ही बैठक सुरू होते. कालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आजच्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ज्या मागण्या नोंदवण्यात येतील किंवा ज्या चर्चा होतील त्या अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहेत आणि त्या तातडीने जर पूर्ण झाल्या तरच इम्पेरिकल डेटा गोळा करायचं काम किंवा त्याची प्रक्रिया जी आहे किमान ती तरी सुरू होऊ शकेल. बिलकुल वैभव, धन्यवाद. सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. या बैठकी संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत. ही अतिशय महत्त्वाची बैठक पुण्यामध्ये आज पार पडतीये. बैठकीच्या अनुषंगानं नेमके काय निर्णय घेतले जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढची बातमी बघूया. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची पुरती कोंडी झालेली आहे. सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षणासाठी डेटा तयार करण्याचे आदेश दिलेत, तर दुसरीकडे स्थानिक निवडणुका पुढे ढकलण्याबाबत राज्य सरकारनं ठराव मांडला. पण विना आरक्षण अर्थात ओपन गटातून निवडणुका होणार आहेत. याबद्दल निवडणूक आयोग लवकरच आपला निर्णय जाहीर करणार असल्याचं समजतंय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच या निवडणुका होणार असल्याचं समजतंय. निवडणूक आयोगानं या संदर्भातली माहिती देखील दिलेली आहे. 21 डिसेंबरला ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या जाऊ शकणार आहे. इलेक्शन कमिशनला कळवण्यात यावं की डाटा गोळा झाल्यानंतरच या सगळ्या इलेक्शन्स आम्ही घेऊ, तोपर्यंत या इलेक्शन घेण्यात येऊ नये अशा प्रकारची जे आहे एक ठराव तो आता तयार होऊन त्याच्याकडे ताबडतोब
इलेक्शन कमिशनकडे जाईल. थोडक्यात म्हणजे OBC शिवाय इलेक्शन होऊ नये अशा प्रकारचा हा मंत्रिमंडळाचा ठराव आहे. त्यानंतर आणखीन 2 गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी या कामासाठी एक आज ऑफिसर जे सेक्रेटरी जो आहे हा फक्त त्या कामासाठीच आपण नेमला पाहिजे आणि त्यांनी आयोगाबरोबर संपर्क साधून हे काम रात्रंदिवस पूर्ण करायला हवं. मग त्यासाठी भांगे नावाचे एक अधिकारी आहे सेक्रेटरी, त्यांची त्या कामासाठी नियुक्ती करावी अशा रीतीची सुद्धा चर्चा झाली, ज्याला मुख्यमंत्र्यांनी संमती दिलेली आहे. तिसरी गोष्ट होती की त्यांना फंड्स देण्याच्या संदर्भामध्ये. तर आता त्यांना कामापुरते जे पैसे लागत आहेत ते पैसे जे आहेत मंजूर करून पाठवलेले आहेत, परंतु त्यांना जी मोठी रक्कम पाहिजे आहे, मग ती 350 कोटी आहे का 400 कोटी आहे, ती सगळी रक्कम जी आहे येत्या पुरवणी मागणीमध्ये जो आता आपला जो अधिवेशन आता आपलं सुरू होईल त्या पुरवणी मागणीमध्ये हे सगळ्या पैसे जे आहेत टाकण्यात येतील आणि त्याची मंजुरी जी आहे विधिमंडळाकडून विधानसभेमध्ये घेण्यात येईल आणि त्याप्रमाणे मग त्या आयोगाने केलेल्या मागण्यांची सगळी पूर्तता करण्यात येईल. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला मोठा धक्का बसलाय. 21 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहेत. दरम्यान येत्या 3 महिन्यात एम्पेरिकल डेटा गोळा केला जाईल असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय. दरम्यान ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणुका घेतल्या जाऊ नयेत अशी भूमिका आता राज्य सरकारनं घेतलेली आहे. ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारला मोठा धक्का. 21 डिसेंबरच्या निवडणुका आरक्षणाशिवाय होणार. 17 जानेवारीला पुढची सुनावणी होणार. ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला मोठा झटका दिलाय. एम्पेरिकल डेटा गोळा करा किंवा ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत. आजच्या सुनावणीच्या दरम्यान कोर्ट नेमकं काय म्हणालं एक नजर टाकूयात. ओबीसी समाजासाठी आरक्षित म्हणून जाहीर केलेल्या 27% जागा खुल्या प्रवर्गातील म्हणून पुन्हा जाहीर करून निवडणुका घ्या. उरलेल्या 73% जागांप्रमाणे या जागांवरची निवडणूक देखील खुल्या प्रवर्गानुसार घेण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. तसंच या 27% जागांचे निकाल देखील उरलेल्या 73% जागांच्या निकालावेळीच लावण्यात यावेत असंही न्यायालयानं सांगितलं. निवडणुका स्थगित करण्याची किंवा पुढे ढकलण्याची राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. त्यामुळे 21 डिसेंबरच्या आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाविना महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हा परिषद आणि 105 नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याचा आदेश हा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हे आम्ही अनेक दिवस झाले, आम्ही अनेक वेळा बोलतोय की जो डेटा राज्य सरकार केंद्र सरकारकडे मागते तो मागण्याचं आवश्यकता नाही. एम्पेरिकल डेटा हा राज्य सरकारने टाइम बाउंड कार्यक्रम राबवून करण्याची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे हा जर डेटा केला असता तर आज ही वेळ आली नसती. सुप्रीम कोर्टातील सुनावणीत केंद्र सरकारनं एम्पेरिकल डेटा द्यावा अशी मागणी राज्य सरकारनं केली. मात्र ओबीसींबाबत गोळा करण्यात आलेली माहिती चुकीची आणि वापर करण्यायोग्य नाही अशी भूमिका केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली. असे आता राजकीय स्टेटमेंट करून चालणार नाही याच्यामध्ये, कारण केंद्र सरकारला सुद्धा हा डेटा गोळा करण्यामध्ये किंवा निर्दोष डेटा गोळा करण्यामध्ये जर यश येत नसेल तर राज्य सरकारला इतक्या कमी वेळामध्ये ते शक्य होईल असं वाटलं नव्हतं. म्हणूनच आपण ऑर्डिनन्स काढला होता. परंतु आता जर न्यायालयामध्ये कमिटमेंट दिली तर राज्य सरकार त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करेल. 3 महिन्यात एम्पेरिकल डेटा गोळा करण्यात येईल अशी माहिती राज्य सरकारच्या वतीनं सुप्रीम कोर्टात देण्यात आली. त्यामुळे आता एम्पेरिकल डेटा गोळा केल्याखेरीज कुठलीच निवडणूक घेऊ नये असा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. असा ठराव पास केला की इलेक्शन कमिशनला कळवण्यात यावं की डाटा गोळा झाल्यानंतरच या सगळ्या इलेक्शन्स आम्ही घेऊ. तोपर्यंत त्या इलेक्शन घेण्यात
येऊ नये अशा प्रकारची जे आहे एक ठराव तो आता तयार होऊन त्याच्याकडे ताबडतोब इलेक्शन कमिशनकडे जाईल. थोडक्यात म्हणजे OBC शिवाय इलेक्शन होऊ नये अशा प्रकारचा हा मंत्रिमंडळाचा ठराव आहे. त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला निवडणूक आयोग कसा प्रतिसाद देतं? इम्पेरिकल डेटा गोळा होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या जातात की 21 डिसेंबरला OBC आरक्षणाशिवाय निवडणुका होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना त्यांचं वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरण आता चांगलंच भोवल्याचं दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांच्या समर्थकांना हटवून तत्काळ त्यांच्या पदांवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केलेल्या आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांना मोठा झटका मिळाल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जागा नाही हे पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुखांनी ठामपणे दाखवून दिल्याची ही चर्चा सध्या शिवसेनेमध्ये सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र भाजपच्या विरोधात लढतील. या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्थानिक खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्याशीही चर्चा झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. उदय, रत्नागिरीत शिवसेनेने नव्या नियुक्त्या आता जाहीर केलेल्या आहेत आणि या उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं झाल्याचं समोर येत आहे. त्यामुळे रामदास कदम आणि त्यांच्या चिरंजीवांना हा एक खूप मोठा धक्का मानला जातोय. उदय, काय सांगता येईल त्याबद्दल? शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव योगेश कदम जे स्थानिक आमदार आहेत दापोलीचे, यांना खूप मोठा झटका जो आहे तो मिळालेला पाहायला मिळतोय. रत्नागिरीमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत आणि या रणधुमाळीमध्ये तिथे पालकमंत्री अनिल परब हे स्वतः प्रचारामध्ये उतरलेले, त्याचबरोबर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे देखील प्रचारामध्ये आहेत. आणि या सगळ्या रणधुमाळीमध्ये शिवसेना नेते रामदास कदम यांना खूप मोठा झटका जो आहे तो मिळालेला आहे. त्यांचे जे विश्वासू आणि समर्थक जे कोणी पदाधिकारी होते शिवसेनेचे, त्या सर्वांची उचलबांगडी जी आहे शिवसेना पक्षाकडून करण्यात आलेली आहे आणि त्या जागी नव्या नियुक्त्या ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात आदेश जे आहेत ते दिलेले आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना नेहमी बाहेरचा रस्ता दाखवला जातो, त्याच्यावरती कडक आणि कठोर कारवाई तात्काळ केली जाते. हा संदेश जो आहे तो आता खालपर्यंत तळागाळापर्यंत पुन्हा एकदा देण्यात आलेला आहे. स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये आपण पाहतोय की पुन्हा एकदा शिवसेना नेते रामदास कदम यांची जी काही वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरण आहे त्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. त्यामुळे कुठेतरी दोन गट निर्माण झाल्याचं देखील पाहायला मिळत होतं आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढत आहेत. या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थानिक खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे. सुनील तटकरे यांच्याशी देखील त्यांच्याशी फोनवरनं चर्चा झालेली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र लढणार आहेत आणि एकत्र लढत असताना पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना थेट बाहेरचा रस्ता जो आहे तो दाखवण्यात आलेला आहे. बिलकुल उदय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. मुंबई बँक निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचं दिसतंय. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याशी चर्चा झाल्याचंही समजतंय. मुंबई बँक निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली नाही, तर तीनही पक्षांकडून थेट बंडखोरांवर बडतर्फीची कारवाई केली जाणार असल्याचं समजतंय. मुंबई बँक निवडणूक शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रतिष्ठेची केलेली होती. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा फोन लाईनवरनं. उदय, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं या मुंबई बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचं आता दिसतंय. बंडखोरांवर थेट आता बडतर्फीची कारवाई होणार असल्याचं समजतंय. काय सांगता येईल त्याबद्दल? मुंबई बँक ही सहकारातली बँक आहे आणि ही बँक अतिशय प्रतिष्ठेची आणि महत्वाची बँक समजली जाते. आणि याच्या निवडणुका ह्या बँकेवरती कोणाचा अंकुश असणार, कोणाचं नियंत्रण असणार
असणार याबद्दल देखील राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठी चर्चा होत असते आणि खूप मोठी उत्कंठ देखील असते. मुंबई बँकेच्या निवडणुका होतात आणि या निवडणुकांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा हे तिघही एकत्र निवडणूक लढवतात आणि या तिन्ही पक्षांचे जे कोणी बंडखोर उमेदवार सध्या उभे आहेत त्यांना माघारी घेण्याचे आदेश जे तिन्ही पक्षांकडे देण्यात आलेले आहेत आणि तिन्ही पक्षांकडे जे कोणी बंडखोर उभे आहेत त्यांनी जर आजच माघारी घेतली नाही तर त्यांना थेट त्यांच्या पक्षातून बडतर्फ करण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत. आणि या संदर्भात स्वतः शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याशी देखील पूर्ण सविस्तर चर्चा झालेली आहे. तिन्ही नेत्यांचं एकमत झालेलं आहे. जे अधिकृत पक्षांचे उमेदवार आहेत ते त्यामध्ये कसे निवडून येतील या दृष्टिकोनातून रणनीती जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे. आणि तिन्ही पक्षांचे जे कोणी बंडखोर आहेत, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, भाजपचे असतील, या तिन्ही बंडखोरांना एक कडक इशारा जो आहे तिन्ही पक्षांच्या प्रमुखांकडून देण्यात आलेला आहे. गद्दारी कायम ठेवली तर थेट पक्षातून बडतर्फ करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. आज दिवसभरामध्ये काही बंडखोर माघारी घेण्याची शक्यता देखील असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज दिवसभरात काय करतं हे पाहावं लागणार आहे. मात्र मुंबई बँकेची जी प्रतिष्ठेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा हे तिन्ही पक्ष एकत्र आल्याचं दिसून आलेलं आहे आणि थेट बंडखोरांच्या विरोधात देखील तिन्ही पक्षांनी मिळून एकत्र कडक कारवाईचा इशारा दिलेला आहे. बिलकुल. उदय, एक नवी समीकरणं या निमित्तानं, या मुंबई बँक निवडणुकीच्या निमित्तानं बघायला मिळत आहेत. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं हे समीकरण आहे. उदय, त्याबद्दल काय सांगता येईल? मुंबई बँकेची निवडणूक आहे आणि प्रतिष्ठेची आहे आणि मुंबई बँकेच्या निवडणुकीवरती कोणाचा अंकुश असणार, कोणाचे नियंत्रण असणार याबद्दल सर्वांमध्येच खूप प्रतिष्ठा असते आणि उत्सुकता देखील असते. या बँकेवरती आपल्या पक्षाचं नियंत्रण असावं यासाठी सगळेच पक्ष आग्रही असतात. त्यामुळे तीन पक्षांनी एक प्रकारे समजूतदारपणा दाखवून एक विनिंग फॅक्टर जो आहे तो निर्माण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मुंबई बँकेच्या निवडणुकीवरती आपलेच उमेदवार कसे निवडून येतील आणि बँकेवरती देखील आपलं कसं नियंत्रण राहील या दृष्टिकोनातून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांनी रणनीती तयार केलेली आहे. त्या दृष्टिकोनातून या तिन्ही पक्षांची एक युती जी आहे ही मुंबई बँकेपुरता मर्यादित स्वरूपामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्याबद्दल देखील आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र सध्या एक पक्षाचे जे बंडखोर आहेत त्यांना कडक आणि गर्भित असा इशारा देण्यात आलेला आहे. आज दिवसभरात जर त्यांनी माघार नाही घेतली तर तिन्ही पक्षांनी हा कठोर निर्णय घेतलेला आहे की थेट त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात येईल. त्या संदर्भात आता बंडखोर जे आहेत ते देखील माघारी घेण्यासंदर्भात पाऊल उचलत आहेत का हे पाहावं लागेल. काही बंडखोरांनी या संदर्भात पाऊल उचललं असल्याचं देखील समजतं आहे. मात्र आज दिवसभरात काय होतं हे पाहावं लागणार आहे. बिलकुल. आपण पाहतो आहोत मुंबई बँक निवडणुकीत एक नवी युती झाल्याचं दिसतंय. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक एकत्रितपणे लढणार असल्याचं दिसतं आहे. मात्र या दरम्यान या मुख्यमंत्र्यांनी अजित पवार आणि प्रवीण दरेकर यांच्याशी चर्चाही केल्याची माहिती मिळतेय. या निवडणुकीसाठी जे बंडखोर उमेदवार होते त्यांनी आपले उमेदवारी जर मागे घेतली नाही तर पक्षातनं त्यांना थेट बडतर्फ केलं जाईल असा इशारा देखील दिला गेलेला आहे. त्यामुळे आता या सगळ्यामध्ये नेमकं पुढे काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उदय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. लातूर जिल्ह्यामध्ये सलग 2 वर्ष कोरोनानं अक्षरशः थैमान घातलं होतं. अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पण इतकं सगळं होऊन सुद्धा लातूर जिल्ह्यात लसीकरणाचं प्रमाण अत्यंत कमी असल्याचं दिसतंय. लसीबाबत अनेकांच्या मनात भीती आणि गैरसमज निर्माण झाल्यानं लसीकरणाकडे लोकांनी पाठ फिरवल्यानं लातूर जिल्हा लसीकरणाच्या बाबतीत पिछाडीवर पडल्याचं चित्र आहे. कोरोनाच्या प्रकोपापासून सर्वांचं संरक्षण व्हावं म्हणून शासनानं लसीकरणासाठी कल्याणकारी मोहीम हाती घेतली. सर्वांसाठी मोफत लसींचा साठा उपलब्ध केला. पण सध्या लातूर जिल्ह्यात लसीकरणाची गती चांगलीच मंदावल्याचं चित्र आहे. लातूर जिल्ह्यात 20,56,084 नागरिकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. सध्या लातूर जिल्ह्यात 15,13,047 इतक्या नागरिकांचा पहिला डोस झालाय. तर दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ही अवघी 7,60,730 इतकी आहे. लसीकरणाचे आकडे पाहता लातूर जिल्ह्यात केवळ 34% लसीकरण झाल्याचं समोर येत आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबर या 3 महिन्यात जवळपास 20% लसीकरण झालंय. इतर जिल्ह्याच्या तुलनेत लातूर जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी अत्यंत कमी आहे.
गेल्या काही महिन्यात सण उत्सव आणि अतिवृष्टीमुळे देखील लसीकरण कमी झाल्याचं जिल्हा शल्य चिकित्सकांचं म्हणणं आहे। सुरुवातीला आपल्या इथं नवरात्राचा उत्सव झाला, नंतर अति पाऊस झाल्यामुळं सोयाबीन जे होतं ते काढण्यामध्ये आपल्या इथला शेतकरी शेतमजूर वर्ग तिकडे गेला। त्याच्यामुळं त्या महिन्यामध्ये आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये लसीकरणाचं टक्केवारी ही निश्चित कमी झाली। आपल्या जिल्ह्यामध्ये लसीकरणाला गती देण्याची अत्यंत गरज आहे। सुरुवातीला लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसायच्या, मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी होताच लोकांनी लसीकरणाकडे आणि कोरोनाच्या नियमावलीकडे पाठ फिरवल्याचं चित्र निर्माण झालंय। अनेक केंद्रांवर अगदी कमी प्रमाणात नागरिक लस घेण्यासाठी येत आहेत, त्यामुळे लसीकरणाचा टक्का घसरल्याचं पाहायला मिळतंय। लसीकरण कमी होण्यामागे नेमकी काय कारणं आहेत त्यावर नजर टाकूयात। लसीकरण कमी होण्याची कारणं। लसींबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज पसरलेत। लस घेतल्यानं घातक आजार जडतात अशी अफवा पसरली। लसीकरण ऐच्छिक आणि मोफत असल्यानं लसीकरणाकडे दुर्लक्ष होतंय। कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानं लोकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवलीये। अनेक जण तर लस न घेण्याची कारणं सांगताना दिसतायत। औसा तालुक्यातील किनीथोड गावातला हा व्हिडिओ त्याचं उदाहरण आहे। पाकिस्तानात पाठवा पण लस नको असं व्हिडिओतील नागरिक लसीकरणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना स्पष्ट सांगताना दिसतायत। लोकांच्या मनामध्ये भीती होती, पण आमच्या मनामध्ये सुद्धा भीती होती। भीती अशा प्रकारे होती की ज्यावेळेस आम्ही लस घेतली त्या लोकांनी लस घेतल्याने ते आजारी पडले आणि बऱ्याचशा लोकांच्या अंगामध्ये दुखणं किंवा काय, एक माझा मित्र तर आहे तो खूप आजारी झाला आणि त्याच्या कमरेमध्ये त्रास, नेहमी हातपाय दुखणे नेहमी सुरूच होता तो, आणि त्यासाठी आम्ही लस घेतलेली नव्हती। एकंदरीतच लोकांचं दुर्लक्ष कोरोनाला आमंत्रण देणारं आहे। आता ओमायक्रॉननं देखील लातूरमध्ये शिरकाव केल्यानं आता तरी लोकांनी सतर्क होणं गरजेचं आहे। त्यामुळे जर कोरोनाला हरवायचं असेल तर लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे हे लातूरवासियांनी लक्षात ठेवायला हवं। नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर। सद्यस्थितीमध्ये लातूरचा समावेश राज्यातील सर्वात कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये होतोय, त्यामुळे लातूरमधल्या कोरोना लसीकरणाचे आकडे चिंता वाढवणार आहेत। लसीकरण वाढवण्यासाठी प्रशासनाकडून काय प्रयत्न व्हायला हवेत, लसीकरण वाढीसाठी काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात याचा आढावा घेऊया या रिपोर्टमधून। लातूरकरांनो, हे वागणं बरं नव्हं। लातूर जिल्ह्यातील 34% लसीकरण हे राज्यातील निच्चांकी जिल्ह्यांपैकी एक आहे। 2 दिवसांपूर्वीच राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी देखील लातूर जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी चिंताजनक असल्याचं सांगत लोकांना लसीकरणासाठी आवाहन केलं होतं। आपण पण प्रतिसाद दिला पाहिजे ना। आम्ही जर व्हॅक्सिन घेऊन आमचा डॉक्टर, नर्सेस सगळे उभे आहेत आणि तुम्ही व्हॅक्सिन टोचून घ्यायलाच आला नाही तर काय करावं त्यांनी? त्याच्यामुळं माझी आज विनंती आहे, पहिला डोस ज्यांनी घेतला नसेल त्यांनी ताबडतोब घ्या। दुसराही डोस ज्यांचा आलेला असेल वेळ ती पण घ्या। जर तुम्ही व्हॅक्सिन घेतलं नाही तर शेवटी मग आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल। लातूर जिल्ह्याच्या तुलनेनं लातूर शहर महानगरपालिका प्रशासन मात्र लसीकरणात काहीशी आघाडीवर असल्याचं चित्र आहे। लातूर शहरात लसीकरण 44% झालंय। महानगरपालिकेनं सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच शॉपिंग मॉल्स, पेट्रोल पंप अशा ठिकाणी लसीचा किमान 1 डोस असेल तरच प्रवेश देण्यासारखे कडक निर्बंध घातलेत। तसंच हर घर दस्तक या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक घरात जाऊन लसीकरण केलं जाते। आजपासून आपण घरोघरी जाऊन अहवाल प्राप्त करून घेतो आणि जर त्यांचं वॅक्सिनेशन झालेलं नसेल तर आपण घरीच त्यांना लस देण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे। याशिवाय आपण पेट्रोल पंप्स, मॉल्स इथे आपल्या टीम्स, ज्या आमच्या झोनच्या टीम्स आहेत ते जाऊन चेक करतायत आणि आपण कलेक्टर साहेबांच्या आणि कमिशनर साहेबांच्या आदेशानुसार जिथे ज्या लोकांचं वॅक्सिनेशन पूर्ण झालेलं नाहीये त्यांना मॉलमध्ये असेल, थिएटरमध्ये प्रवेश दिला जात नाहीये।
एका शहरापुरतं किंवा महानगरपालिका क्षेत्रातच लसीकरण वाढून फायदा होणार नाहीये, तर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचं लसीकरण होणं गरजेचं आहे. प्रशासन प्रयत्न करत असलं तरी लसीकरणाच्या टक्क्यात अपेक्षेप्रमाणे वाढ होत नाहीये. त्यामुळे प्रशासनाला अधिक प्रमाणात प्रयत्न करणं गरजेचं आहे. नागरिकांची मानसिकता बदलण्यासाठी ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून प्रबोधन केलं जाऊ शकतं. प्रत्येक समाजातील धर्मगुरू मान्यवरांची लसीकरण वाढीसाठी मदत घेतली जाऊ शकते. सोशल मीडियातून वेळोवेळी लोकप्रतिनिधींतर्फे आवाहन करणं गरजेचं आहे. लसीकरण वाढीसाठी सेलिब्रिटींची मदत घेऊन आवाहन केलं जाऊ शकतं. गावागावात, वस्तीवाड्यात ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन लसीकरण उपक्रम राबवायला हवेत. हर घर दस्तक योजना प्रभावीपणे अंमलात आणणं गरजेचं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लातूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळाला. आता ओमायक्रॉननं देखील जिल्ह्यात प्रवेश केल्यानं लातूरकरांनी लसीकरणासाठी पुढाकार घेणं अत्यंत गरजेचं आहे. कोरोनाचं उद्रेक होऊ नये, कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे लातूरकरांनो, वेळीच लसीकरण करून घ्या, कारण लसवंत व्हाल तरच सुरक्षित राहाल. नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर. कोरोनापासून जर मुक्ती हवी तर लस तर घ्यायलाच हवी. मात्र लातूरकर यामध्ये काहीसे मागे पडताना दिसत आहेत. लातूर शहरातली परिस्थिती त्या तुलनेनं थोडीशी चांगली असं म्हणावं लागेल. याच संदर्भात आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत लातूर पालिका उपायुक्त मयुरा शिंदेकर आहेत सध्या फोनलाईनवरनं. मयुराजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. लातूर शहरातली स्थिती लसीकरणाची लातूर ग्रामीण भागातल्या तुलनेनं थोडीशी चांगली असल्याचं दिसतंय. आकडेवारी देखील त्याच पद्धतीची दिसतीये. 44-45% आसपास लसीकरण झालंय शहर भागामध्ये. कोणकोणती आव्हानं सध्या तुम्हाला या लसीकरणाच्या बाबतीत समोर येताना दिसत आहेत, त्याबद्दल सुरुवातीला काय सांगा? नमस्कार. लातूर शहरामध्ये 44% झाले हे दुसऱ्या डोसचं प्रमाण आहे. आपल्या इथे लातूर शहर हद्दीमध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 84% आहे. त्यामुळे आपला प्रयत्न आहे की आपण 31 डिसेंबर पर्यंत 100% पहिला डोस तरी कंप्लीट करणार आहोत. आणि दुसरा डोस जेव्हा त्यांचे कोविशिल्ड असेल तर 84 दिवसांनी त्यांना दुसरा डोस उपलब्ध होईल. तर यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आमची पूर्ण महानगरपालिकेचा स्टाफ, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आम्ही 28 फिक्स सेंटर्स सुरू आहेत सध्या शहरामध्ये. 2 मोबाईल टीम्स म्हणजे व्हॅनमध्ये आपल्या टीम्स जातात आणि जिथे शक्य आहे तिथे थांबून लोकांना लसीकरण करतायत. प्लस आपल्या 2 नाईट टीम सुरू आहेत दयानंद कॉलेज आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये. तर ते रात्री 10-11 पर्यंत तिथे आपल्या टीम्स उपलब्ध असतात लसीकरणासाठी. मयुराजी, कोणकोणती आव्हानं सध्या तुम्हाला जाणवत आहेत? लसीकरणाचं प्रमाण शहरातल्या कोणकोणत्या भागांमध्ये तुलनेनं कमी आहे आणि त्या ठिकाणी आता लसीकरण वाढीसाठी नेमके काय प्रयत्न पालिकेतर्फे केले जात आहेत? पालिकेतर्फे काही भागामध्ये थोडंसं भीतीचं म्हणजे लसीबाबत थोडेसे गैरसमज आहेत, त्यामुळे लोकांचा प्रतिसाद कमी होता. काही ठिकाणी थोडंसं हे होतं म्हणजे महिला वर्गामधून थोडंसं हे होतं की घ्यायचं नाही किंवा उपवास असतात त्यामुळे ते घेत नाहीत. तर याबाबत आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करून, आमच्या टीम्स काउन्सिलिंग करून त्यांना तयार करत आहोत लसीकरणासाठी. आणि ही आव्हानं आहेत, त्यामुळे आपण जे धार्मिक गुरु आहेत किंवा यांच्या मदतीने पण आपण मस्जिदमध्ये वगैरे लसीकरणाचे कॅम्प्स घेत आहोत. शिवाय सिनियर कॉलेजेस आता सुरू झालेले आहेत दिवाळीनंतर, तर त्यांचं पण आपण तिथे जाऊन स्टुडंट्सचं लसीकरण करत आहोत. त्यामुळे शिवाय आता लातूर जिल्ह्यामध्ये एक ओमायक्रॉनचा पेशंट सापडलेला आहे, त्यामुळे त्या धर्तीवर जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करण्यासाठी आम्ही आवाहन करत आहोत आणि आम्ही शक्य तेवढे प्रयत्न करत आहोत. त्यामुळे लोकांनी पण ह्याचं गांभीर्य ओळखून दोन्ही डोस घेण्याचा प्रयत्न करावा. ज्यांनी पहिला डोस घेतला नाही त्यांनी पहिला डोस घ्यावा. ज्यांचा पहिला डोस झालेला आहे त्यांनी वेळेमध्ये दुसरा डोस घ्यावा. कारण कोरोनाला हरवायचं असेल तर ही त्रिसूत्रेच महत्वाची आहे. लस, दोन्ही डोस घेणं, कोरोना नियमांचं पालन करणं आणि मास्क वापरणे. बिलकुल. मयुराजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. मयुरा शिंदेकर यांनी देखील लातूरकरांना आवाहन केलेलं आहे की आपण स्वतःहून लस घ्यावी, जेणेकरून कोरोनाला दूर ठेवता येऊ शकेल. आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हेच प्रथम प्राधान्य असलं पाहिजे.
या अनुषंगानं पालिका प्रयत्न करते, मात्र सर्वसामान्यांनी सुद्धा आता समोर आलं पाहिजे. एका ब्रेकसाठी आपण थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहतो तर ही थेट दृश्य आहेत सध्या नॅशनल वॉर मेमोरियल इथली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी काही वेळापूर्वी दाखल झालेले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. 1971च्या विजयाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वर्णिम विजय मशाल हा सोहळा, हा कार्यक्रम वॉर मेमोरियलवर साजरा होतोय. स्क्रीनच्या उजवीकडे आपण सध्या पाहतो आहोत. ही दृश्य आहेत बांगलादेशमधल्या ढाका इथली. बांगलादेशच्या ढाकामध्ये नॅशनल परेड ग्राउंडवर विजय दिवस साजरा केला जातो आहे. ढाक्यात सुद्धा हा एक खास सोहळा 1971च्या युद्धातल्या विजयाच्या अनुषंगानं राष्ट्रीय युद्ध स्मारकावर, नॅशनल वॉर मेमोरियलवर या कार्यक्रमाचं, या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पंतप्रधान मोदी या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी आलेले आहेत. बांगलादेश मुक्ती संग्रामाला सुद्धा 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत नॅशनल वॉर मेमोरियल मधून, राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या इथून. तर स्क्रीनच्या उजवीकडे आपण जी सध्या दृश्य पाहतो आहोत ती बांगलादेशमधली दृश्य आहेत. बांगलादेश मुक्ती संग्रामाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे बांगलादेशमध्ये सध्या विजय दिवस साजरा केला जातोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी आता आपण पाहणार आहोत. लष्कर प्रमुख मनोज नरवणे नवे CDS होण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्याकडे आता नवी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. मनोज नरवणे यांच्याकडे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचं अध्यक्षपद दिलं गेलेलं आहे. CEC पदाचा अतिरिक्त कार्यभार जनरल नरवणे यांच्याकडे असणार आहे. नरवणे हे तीनही दल प्रमुखांमध्ये सर्वात वरिष्ठ आहेत. त्यामुळे मनोज नरवणे यांच्या CDS होण्याच्या शक्यतेला आता बळ मिळालेलं आहे. लष्कर प्रमुख मनोज नरवणे आता नवे CDS होण्याची शक्यता सध्या व्यक्त होतीये. नरवणे सध्या चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे पुढचे CDS जनरल नरवणेच होऊ शकतील अशी जोरदार शक्यता आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा. घराबाहेर पडताना मास्क लावा, सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायला विसरू नका. बघत रहा न्यूज 18 लोकमत.